नवशिके असताल, बॅचलर असताल तरीसुद्धा तुम्हाला करता येईल अशी आंबाड्याची भाजी. तुम्ही म्हणताल आंबाड्याची भाजी तर आम्हाला आवडत नाही, पण ही पद्धत वापरून नक्की बनवा, सगळ्यांना आवडेल. तर साध्या सोप्या पद्धतीने कुकरच्या शिट्टीमध्ये होणारी ही भाजी तुम्ही सकाळच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. तर या ठिकाणी इथे मी एक मध्यम आकाराची आंबाड्याची जुडी घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे. त्यानंतर त्याला धुवून घेतलेले आहे. चिरण्याची वगैरे गरज नाही. तर चिरून घेतलं की यामधला आंबटपणा कमी होतं असं म्हणतात, त्यासाठी चिरायचं नाही. तर इथे मी घेतलेला आहे डाळी. अर्धा कप इथे मी चना डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं तुरीची डाळ, पाव कप मुगाची डाळ आणि त्याचबरोबर अर्धा कप शेंगदाणे आणि मुठभर इतकं इथे मी काळे चणे टाकून घेतलेलं आहे. तर त्याचबरोबर आता हे आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे डाळीवर एखादे पावडर वगैरे असेल तर ते निघून जातो. तर या ठिकाणी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आता हे आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आंबाडासुद्धा टाकून घ्यायचा आहे. तर आंबाड्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला आंबट कितपत आवडतं त्यानुसार टाकून घेऊ शकता. कपनं मोजल्यास 4 कप इतकं हे आंबाड्याची भाजी झालेली आहे. या ठिकाणी डाळी एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं, त्यानेच आपल्याला अंदाज घेऊन पाणी 2.5 पट टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी झाकण लावून गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा आहे, कारण आपण डाळी वगैरे भिजवलेले नाही, तसंच टाकलेलं आहे. तर त्यासाठी थोडंसं शिजण्यासाठी वेळ लागतं, म्हणून कमी गॅसवर आपल्याला हे कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया. इथे मी 8 ते 10 हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हिरव्या ज्या भाज्या असतात त्यांना थोडंसं हिरवं मिरचू थोडंसं उचलून पाहिजे, म्हणजेच चवीला छान होतो. आणि त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या, मुठभर इतकं इथे मी कोथिंबीर टाकून, तर पाणी न टाकता याचा वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहे. आता कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर पहा, छान असं सगळ्या डाळी शिजलेल्या आहेत. आता आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ टाकून छान घोटून घ्यायचं आहे. तर घोटल्यामुळे यामध्ये आपण जे मुगाची डाळ टाकलेली आहे किंवा तुरीची डाळ टाकलेली आहे ते छान असं मिक्स होतो आणि छान एकसारखं हे भाजी तयार होते. आता सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. तर कढईमध्ये इथे मी साधारण एक 5 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, साधारण एक 20 ते 25 बारीक असलेल्या लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे. जाड असतील तर कट करून टाकू शकता. आणि त्याचबरोबर इथे मी तयार करून घेतलेला हिरवा ठेचा टाकून घेतलेला आहे. परतून घेऊया 2 मिनिटासाठी. 2 मिनटं कमी गॅसवर छान असं परतून घेतलं की यामधलं तिखटपणा जातो आणि छान याची चव येते. तर या ठिकाणी आता हे छान असं हिरवा ठेचा परतून झालेला आहे. शिजवलेल्या डाळी आणि आंबाड्याची भाजी सगळं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं. 1 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर पाणी तुमच्या अंदाजानुसार, तुम्हाला भाजी कितपत पातळ आणि घट्ट आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. तर पहिल्यांदा आपण घोटून घेत्या वेळेस मीठ टाकलेलं होतं, त्यासाठी अंदाज घेतच आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि सोबतच इथे मी फक्त एक अर्धा चमचा इतकं धने पावडर टाकलेलं आहे. तर खरं तर ही माझ्या आईची पद्धतीने मी आंबाड्याची भाजी केलेली आहे. तर माझी आई पावडर मसाले वगैरे काहीही टाकत नव्हती. चवीसाठी म्हणून मी थोडंसं पावडर मसाले टाकून घेतले, ते सुद्धा धने पावडरच. कुठल्याही प्रकारचे यामध्ये मसाले वगैरे टाकायची काहीही गरज नाही आणि अशाच पद्धतीने भाजी खूप छान चव येते. तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. 2 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर आपली भाजी तयार. सकाळच्या घाई गडबडीमध्ये करू शकता, नवशिके असताल करू शकता, बॅचलर असताल तरीसुद्धा तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार, बाय.